मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, ऑन डिमांड म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांच्या डिमांडमुळे आता सायली आपल्याला सिरियलमध्ये एकदम मॉडर्न लुकमध्ये दिसणार आहे. पण हा बदल कसा झालाय ते बघायचं असेल तर आजचा पूर्ण एपिसोड बघा. आजचा एपिसोड जरा नजरे खिळवणाराच आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. अर्जुनला फोन येत असतो इन्स्पेक्टर त्या लाल गाठोड्यावाल्याचा. म्हणून अर्जुन विचार करतो तर सायली समोर कसा फोन उचलू. तो काही फोन उचलत नसतो. तेव्हा सायली म्हणत असते, अहो तुमचा फोन वाजतोय, उचला ना. अर्जुन आता फोन उचलून मुद्दाम म्हणतो, हॅलो हॅलो, हां हां, हो बोला बोला, हां अहो आवाज ऐकू येत नाहीये तुमचा, आलो आलो. आता सायलीला म्हणतो, सायली नेटवर्क नाहीये, मी निघालो, हां बाहेर जाऊन बोलतो. सायली त्याला डब्याची आठवण मुद्दाम देते, अहो डब्बा तरी घ्या. सायलीच्या खूप अपेक्षा आहेत बरं का प्रेक्षकांनो, की अर्जुनने डब्बा बघावा आणि डब्यातली ती चिठ्ठी सुद्धा. सायली अर्जुन निघतो तेव्हा मनातल्या मनात विचार करते की डब्बा बघा आणि डब्यातल्या चिठ्ठीचं उत्तर पण द्या. ही वेगळ्या मूडमध्ये आणि तो कोणत्या तरी तिसऱ्याच मूडमध्ये. इकडे नागराज पोहोचलेत महिपतकडे. महिपतला कोर्टाची नोटीस आली आहे प्रियाकडनं. नागराज म्हणतो, हे काय, प्रियाच्या वकिलाने तुला नोटीस पाठवली? महिपत म्हणतो, अरे कोर्टात हजर पण राहायला सांगितलंय. लोकायला वाटतं की महिपत शिकरे रिकाम टेकडाच बसलेला असतो घरामध्ये, त्याला काही काम धंदे नाहीये. आलं बोलवू काही येतो कोर्टात बसायला. नागराज म्हणतो, अरे आता तुला बोलव आलं तर जावंच लागणार आहे ना, महिपत नोटीस आली आहे म्हटल्यावर. पण काय रे, तुला हे कांड करायचं कोणी सांगितलं? त्या प्रियावर तू कशाला हल्ला केला महिपत? काय गरज होती महिपत हे सगळं करायची? महिपत म्हणतो, काय करणार होतो मग महिपत शेठ? ती चिचुंद्री मला वाटल ते बोलत होती फोनवर, भेकड म्हणाली, भेकड. महिपत शिकरे तुम्ही माणसांच्या मागं लपता असं बोलली ती. तिला दाखवायला नको, मी तिच्या बापाला घाबरत नाही ते. नागराज म्हणतो, अरे ए बाबा ए, अरे तुला कळत कसं नाही? त्या प्रियाने हे सगळं केलं म्हणजे तिची काहीतरी चाल असणार यामागे, तिचा काहीतरी डाव असणार. ती पोरगी काय तुला साधी सुधी वाटते का? तिचा मेंदू तिरका चालतो हे माहित नाही का आपल्याला? त्या पोरीकडे व्हिडिओ आहे आपला, लक्षात आहे ना तुझ्या महिपत? अरे तू न असे डोके न वापरता हल्ले करत राहिला ना तिच्यावर तर महागात पडेल ना आपल्याला महिपत. वापरत जा रे, वापरत जा डोकं. महिपत म्हणतो, ओ नागराज शेठ, झाली ना चूक, केली ना मान्य. अहो किती बोंबाबोंब करणार आहे तुम्ही नागराज शेठ? आता नागराजला असतो टेन्शन. नागराज म्हणतोय, अरे तुला माहिती आहे का महिपत, एवढं टेन्शन आहे माझ्या डोक्यामागे. अरे अरे माझ्या बायकोने मला सांगितलंय की तुम्ही महिपतच्या घरात जात होतात ते मी बघितलं, असं बोलली माझी बायको मला. महिपत आता एकदम नागराजकडे बघतो आणि म्हणतो, काय सांगताय नागराज शेठ? मग नागराज म्हणतो, अरे बाबा माझ्या बायकोला नुसता संशय नाही आला, तिला खात्री पटली आहे की आपल्या दोघांमध्ये चांगली घट्ट दोस्ती आहे याची खात्री पटली आहे रे तिला. दादाला जर सांगितलं ना महिपत तिने तर मग गेलो मी. महिपत म्हणतो, तिनं कोणाला सांगू नये, ही जबाबदारी कोणाची आहे मग नागराज शेठ? नागराज म्हणतो, आहे ना माझी जबाबदारी, मी ती जबाबदारी पेलणार आहे. पण ए बाबा तू, तुझ्या पुढे मी हात जोडतो, हे असले कांड पुन्हा पुन्हा करू नकोस. महिपत म्हणतो, काय यार नागराज शेठ, सगळे फाशे उलटे पडायला लागले हो. परत त्या कोर्टात मला जाऊन बसायचंय. माझ्या समोरच्या ताटात काय लफडे वाढून ठेवलेत, पुन्हा जाऊन मला आता ते बघायचेत. काय राव. नागराज म्हणतो, अरे बाबा तुला आता ही नोटीस आली म्हटल्यावर तुला कोर्टात जावंच लागणार आहे. पण तू कोणता वकील केलाय? कोणाला घेऊन जातोय तू? महिपत म्हणतो, देताय का तुमचा तो वकील रविराज किल्लेदार? देता का देता? नागराज म्हणतो, दादा अय दादा सगळ्यात आधी तुला पासावर चढवेल महिपत. मग महिपत सांगतोय नागराजला, केलाय एक वकील मॅनेज मी, बघू पुढे बघू काय होतंय ते आता. आता या प्रियाने कोर्टात म्हणजे नोटीस अपील केली आहे की तिच्या जीवाला धोका आहे महिपतपासून. जे काही तिने कांड केलं ना, या महिपतला मुद्दाम चिथावणीसाठी फोन केला वगैरे वगैरे, तर आता त्याचे परिणाम दिसायला लागलेत. इकडे सायलीबाई प्रचंड खुश असतात. सायली विचार करत असते, बाई एव्हाना यांनी जेवणाचा डब्बा उघडला असेल, यांच्या आवडीची भेंडीची भाजी आहे आज डब्यात आणि त्यासोबत चिठ्ठी पण दिली आहे. म्हणजे आता कधीही चिठ्ठी वाचून हे मला फोन करतील आणि म्हणतील, प्रिया आई माझा बाबा म्हणतोय की मी आता लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे. आता हिचे काहीतरी वेगळे एक्सपेक्टेशन आहेत. पण अर्जुन इकडे बिचारा कामात आहे प्रेक्षकांना, तो टेन्शनमध्ये आहे. आता चैतन्य आणि अर्जुन डब्बा उघडतायत म्हणजे जेवायला बसतायत ते, पण त्यांचं काहीतरी वेगळ्याच धुंदीत आहेत ते, म्हणजे ते त्यांच्या कामाचं बोलतायत. अर्जुन म्हणत असतो चैतन्याला, चैतन्य सायली आणि तन्वीची गाठोडी हवेत तर गायब होणार नाही, ती असतीलच ना कुठेतरी.
आता हा बोलता बोलता तो डब्बा काढतोय आणि ती चिठ्ठी खाली पडून जाते. याचं लक्षच नाहीये प्रेक्षकांनो अर्जुनचं. सायलीने दिलेली चिठ्ठी पडली खाली. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन जेव्हा पोलिसांनी सामान नेलं होतं आश्रमामधलं तेव्हा तेव्हा त्यात गाठोडी गेली असतील का रे? आता अर्जुन म्हणतो, माहित नाही यार. आता तो डब्बा उघडतो बरं का बोलता बोलता आणि त्याच्या लक्षात येतं की डब्यामध्ये त्याच्या आवडीची भेंडीची भाजी आहे. तो सांगतच असतो चैतन्याला, मी केलाय त्या सामंतांना फोन, त्यांना निरोप दिलाय, त्यांना कळल्यावरती ते मला सांगतीलच काही ना काही फोन करून. आणि तो बोलता बोलता ती भेंडीची भाजी बघतो आणि म्हणतो, अरे वा, माझ्या आवडीची भेंडीची भाजी. चैतन्य म्हणतो, वा मस्त आहे बाबा. अर्जुन विचार करतो, बायको सो स्वीट, माझी आवड तू नेहमी लक्षात ठेवतेस, फोन करून सांगतो बायकोला. अर्जुन आता सायलीला फोन करणार असतो तेव्हा चैतन्य थोडीशी गंमत करतो आणि म्हणतो, करा बाबा करा, शांतपणे बायकोला फोन करा. काय आहे, आमच्यावर कोणी एवढं प्रेम करून आम्हाला अशी भेंडीची भाजी खायला घालत नाही ना. अर्जुन आता हसतो त्याला. बिचारा चैतन्य, कोणीतरी याच्यासाठी पोरगी पहा रे. मालिका संपेपर्यंत याचं लग्न झालेलं दाखवा म्हणजे झालं. अर्जुन आता हसतो त्याला आणि म्हणतो, अरे. आणि तेवढ्यात आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो आणि अर्जुनचं सायलीला फोन करणं बाजूलाच राहतं. अर्जुन त्यांच्याशी बोलण्यात गुंग होतो. इकडे सायलीचे एक्सपेक्टेशन खूप जास्ती आहेत. तिला असं वाटतंय आता तरी अर्जुनने ती चिठ्ठी वाचली असेल, आता तरी फोन येईल त्यांचा, एव्हाना जेवण झालं असेल ना ह्यांचं, म्हणजे त्यांनी ती चिठ्ठी वाचली असेल ना. काय बाई, यांनी फोन नाही का करावा मला, यांना त्यांच्या बायकोशी का बोलावं असं वाटत नसेल बरं. एवढी छान चिठ्ठी वाचल्यावर पण का बाई असे वागत असतील हे. मी इतक्या प्रेमाने चिठ्ठी लिहिली होती, आमचं बाळ बोलत होतं त्या चिठ्ठीमध्ये, पण तरी यांना माझ्याशी बोलावंसं वाटू नये. बायकोशी बोलायला कितीसा वेळ काढावा लागतो बरं. ते काय नाही, मीच फोन करून सांगते यांना, म्हणजे कळेल. आता ती फोन घेते हातामध्ये अर्जुनला फोन करायला, पण पुन्हा तिचा इगो आड येतो आणि ती विचार करते, मी कशाला फोन करायचा यांना, एवढ्या प्रेमाने डब्बा बनवायचा मी, चिठ्ठी पण द्यायची मी आणि फोन पण मीच करायचा का? नाही, अजिबात नाही. मी नाही फोन करणार यांना. अशा कुठल्या कामात असतात बाई सतत हे. कसं आहे ना प्रेक्षकांनो, बायकांच्या अपेक्षा खरंच खूप छोट्या छोट्या असतात, पण कधी कधी त्याही पूर्ण होत नाही, कारण खरंच माणसांच्या मागे कामं असतात. म्हणजे अर्जुनच्या मागे तरी सध्या कामं आहेत असं दिसतंय खरी, तर अर्जुन सॉलिड बिझी असतो बरं का. आता त्याला फोन आला इन्स्पेक्टर सावंतांचा. तो त्यांना सांगत असतो की अहो इन्स्पेक्टर, मी आणि कुसुमताईंनी सगळीकडे शोधले आश्रमात, आम्हाला गाठोडे नाही सापडले. ते गाठोडे पोलीस स्टेशनमध्ये, तुम्ही प्लीज शोधा तिथे. नाही, आम्हाला यायचं होतं तिथे, म्हणजे तुम्ही सांगा कधी येऊ. बरं बरं, आत्ता येऊ म्हणताय का? ठीक आहे लगेच येतो. आता अर्जुनने तो डब्बा अर्धवट खाल्लाय आणि इन्स्पेक्टरांनी बोलवलंय पोलीस स्टेशनमध्ये त्या गाठोड्यासाठी, म्हणून बिचारा पटकन निघालाय बरं का प्रेक्षकांनो. आता त्याच्या मागे बिचाराच्या मागे मरणघाई आहे. अर्जुन बिचारा पटकन पळालाय आणि ती चिठ्ठी मात्र तिथेच ऑफिसमध्ये तशीच पडून आहे. ती काही त्याने वाचलेली नाहीये अजून. आता या चिठ्ठीचा पुन्हा काय तमाशा होतो ते त्यांनाच माहीत बाबा. आता सायली मनाशी विचार करत असते बरं का, काय बाई अजून फोन आला नाही, हे कामाच्या व्यापामुळे नसतील जेवले आज, पण मला कसं कळेल हे. हा, चैतन्य भाऊजींना विचारते. आता सायलीने लावलाय चैतन्याला फोन. हे दोघे जण जात असतात गाडीमध्ये त्या पोलीस चौकीमध्ये. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, अरे सायली वहिनीचा फोन आलाय रे. आता अर्जुन म्हणतो, अरे यार शट, बायकोला फोन करायचा राहिला, आता काय करू. चैतन्य म्हणतो, आता बोल ना मग तिच्याशी. अर्जुन म्हणतो, नको बाबा नको, आता फोन घेतला तर तिला कसं सांगू मी तन्वीचं आणि तिचं गाठोडं शोधायला चाललो मी पोलीस स्टेशनमध्ये, पुन्हा मला तिच्याशी खोटं बोलावं लागेल रे. चैतन्य, एक काम कर, तूच उचल फोन आणि सांग काहीतरी मी कुठेतरी बिझी आहे म्हणून, नाहीतर सांगून टाक मीटिंगमध्ये. चैतन्य म्हणतो, अरे बापरे, बरं बोलतो. आता चैतन्याने फोन उचललाय सायलीचा आणि म्हणतोय, हा अगं सायली वहिनी बोल ना. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही आणि हे कुठे आहात. चैतन्य म्हणतो, आम्ही दोघं ना, आम्ही ऑफिसमध्येच आहोत. मी आत्ता जस्ट केबिनच्या बाहेर आलोय. अर्जुन आहे आत ऑफिसमध्येच आहे. मी जाऊ का आतमध्ये, देऊ का अर्जुनला फोन. अर्जुन त्याला चिडतो बरं का, ये बाबा मला कशाला फोन देणार आहे तू. आता चैतन्य जीभ दाबतो बिचारा, अरे यार चुकलं माझं. याचा बिचाराचा नेहमी पचका होत असतं प्रेक्षकांनो. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी हे जेवले का हो. चैतन्य म्हणतो, हो जेवले ना, म्हणजे आम्ही दोघंही जेवलो, जस्ट जेवलो आम्ही आत्ता. काय झालं, आम्ही जेवलो, सुरेशला मी आत्ता डब्बा दिला घासायला आणि जस्ट केबिनच्या बाहेर आलोय. अरे हातच धुत होतो मी. अर्जुन आता चिडतो त्याच्यावर, म्हणतो, ए फोन ठेव. सायली आता म्हणत असते, बरं भाऊजी राहू द्या मी बोलते यांच्याशी नंतर.
मग आता चैतन्य म्हणतो बरं बरं वहिनी ठेवतो फोन. अर्जुन म्हणतो चला बरं झालं, काही लफडं नाही झालं. हे चैतन्य काही डाऊट नाही आला ना बायकोला? चैतन्य म्हणतो नाही काहीच नाही रे. चैतन्य म्हणतो अरे यार माझ्या खोटं बोलायच्या स्किल्सचा किती फायदा होतो तुला. अर्जुन म्हणतो ए चल राहू दे 2 दिवसापूर्वी शिव्या खाल्ल्यात मी माझ्या बायकोच्या. आता इकडे सायली विचार करते म्हणजे यांचं जेवण झालं सुद्धा ना, यांना ती भेंडीची भाजी दिसली मी केलेली ना, यांना ती चिठ्ठी दिसली मी लिहिलेली, म्हणजे यांना त्यांची बायको हल्ली दिसतच नाही. लग्न झाल्यावर ना काही दिवसानंतरच नवऱ्यांना बायकोची किंमत राहत नाही असं म्हणतात ते खरंय. बाई यांच्या बाबतीत हे खरं असेल तर आता सायली टेन्शन मध्ये. आता पुढे काय होणार आहे प्रेक्षकांनो ते फक्त बघत राहा. मजा आली. आता ती अस्मिता येऊन काहीतरी तिसरंच विधान करून टाकते तिला, पण त्यातनं पॉझिटिव्ह बदल झालाय हे खरंय. इकडे प्रियाची कोर्टामध्ये पेशी आहे. कोर्टाची कारवाईला सुरुवात झालेली आहे. आता ते जज तिथे आलेले आहेत आणि आता ते म्हणतात की कोर्टाची कारवाई सुरू करा. मग प्रियाकडनं जो वकील आलाय तो जयवंत नाईक का देसाई कोणीतरी, आता ते सांगायला लागतात की युअर ऑनर माझ्या क्लायंटवर आरोप होते की साक्षी शिकरे यांनी केलेला खून करण्यासाठी यांनी मदत केलेली आहे माझ्या क्लायंटने 2 वर्ष कोर्टापासून सत्य लपवले म्हणून ह्यांना 2 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. अश्विनराव पण तिथेच आहेत बरं का. मग ते पुढे वकील म्हणतात कोर्टासमोर मला हे सांगायचंय की मिसेस तन्वी सुभेदार यांनी स्वतःच्या मर्जीने हे केलेलं नाहीये, त्यांना हे करण्यासाठी फोर्स करण्यात आलाय. महिपत शिकरे पण तिथेच आहे प्रेक्षकांनो कोर्टात, कारण त्याने हल्ला केलाय म्हणल्यावर त्याला तिथे हजर राहावंच लागणार. तर वकील म्हणतो माझ्या क्लायंटवर दबाव टाकण्यात आलाय, त्यांना तसं करण्यासाठी सांगण्यात आलंय, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत आणि म्हणून त्यांना खोटी साक्ष देणं भाग पाडलं होतं. आता प्रिया अगदी अपेक्षेने बघत असते बरं का जजकडे की हो हे सगळं खरं आहे. आता ते पुढे वकील म्हणतात मी कोर्टाला विनंती करतोय की तन्वी सुभेदार यांना कोर्टाने माफी द्यावी. आता ही प्रिया लगे हातबीत जोडून उभी आहे बरं का, कशी गरीब गाय दिसते बघा प्रेक्षकांनो. पण आता पुढे बघा या वकिलांनी असं आर्ग्युमेंट केलंय आणि बसलेच जागेवर जाऊन. मग त्या जज साहेबांनी त्या महिपत शिकरेच्या वकिलाला बोलवलंय समोर. मग ते महिपत शिकरेचे पण वकील आले. आता हे कोणते तरी 3-4 वकील आहे. एवढे वकील आहेत प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये, बाप रे बाप. म्हणजे कलाकार कमी आणि वकील जास्ती. आता ते वकील म्हणतात युअर ऑनर एवढ्या मोठ्या खुनाच्या प्रकरणातील आरोपीला अशी सहजासहजी माफी मिळू नये. एक अशी व्यक्ती जी 2 वर्ष खोटं बोलत होती कोर्टाशी, तिने तिच्या डोळ्यासमोर झालेला खून लपवून ठेवलाय, तिला आपण असं कसं मोकळं सोडायचं समाजामध्ये? असं जर झालं तर समाजासमोर काय आदर्श राहील? म्हणून मी कोर्टाला नम्र विनंती करतोय की तन्वी सुभेदार यांना माफी मिळू नये. आता प्रियाला आलंय टेन्शन. महिपत आता हात झटकून टाकतो, झालं संपला विषय आता. प्रेक्षकांनो काय वाटतं आता पुढे कशामुळे या प्रियाला सुटका मिळेल बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बघूयात पुढे काय काय घडतंय. आता ते एवढंच बोलतात वकील आणि बसतात जागेवर. आता अश्विनला आलंय टेन्शन, प्रियाला आलंय टेन्शन, महिपत मात्र अजून तरी रिलॅक्स आहे. तर बघा आता इकडे चैतन्य आला पुन्हा गडबड सडबड अर्जुनच्या केबिनमध्ये. आता हे 2 जण बाहेर गेले होते ना असो, पण आता पुन्हा केबिनमध्ये दाखवलेत. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन अरे न्यूज आहे यार, अरे तन्वीसाठी जो वकील बघितला होता ना अश्विनने, तो वकील कामाला लागलाय रे जोरात. अरे तन्वीसाठी शिक्षा कमी करून घेण्याचे त्याचे प्रयत्न चालू झालेत. अर्जुन म्हणतो काय? चैतन्य म्हणतो अरे हो यार कोर्टात पण अपील केलंय त्यांनी. अर्जुन म्हणतो यार कसं शक्य आहे हे? 1 मिनिट, तू काय सांगितलं होतंस? ॲडव्होकेट जयवंत देसाई राईट? ठीक आहे. आता तेवढ्यात अर्जुन त्या जयवंत देसाईला फोन करणार तर सायलीचा फोन त्याला आलाच शेवटी. पण आता अर्जुन त्या जयवंत देसाईला फोन करणार आहे, त्यामुळे तो सायलीचा फोन पुन्हा इग्नोर करतो आणि त्यामुळे सायली आता अजून चिडते. सायलीचा फोन इग्नोर करतो तो आणि विचार करतो बायकोशी नंतर बोलतो, आधी मला जयवंत देसाईशी बोलावं लागेल. आता अर्जुनने फोन कट केल्यामुळे ही चिडली ना. सायली विचार करते बाई मीच फोन केला यांना, ते हे फोन पण घेऊन नाही लागले माझा, ह्यांच्याकडे माझा फोन पण घ्यायला वेळ नाहीये वाटतं. तेवढ्यात अस्मिता येते सायलीच्या खोलीत आणि म्हणते काय गो ए सायली काय झालं, असं का तोंड पडले तुझं? सायली म्हणते कुठे काय अस्मिता ते काही नाही. अस्मिता म्हणते ए चल सायली थाप नको मारूस, सरळ सरळ दिसते तुझ्या तोंडाकडे बघून, काय झालं तुला? सायली म्हणते काही नाही हो अस्मिता ताई, फारसं काही नाही. अस्मिता म्हणते म्हणजे थोडंसं काहीतरी झालंय, सांग बघू पटकन मला काय झालंय ते.
मग सायली सांगते की अहो मी ना आज यांच्या डब्यामध्ये त्यांच्या आवडीची भेंडीची भाजी दिली होती. आता सगळा घटनाक्रम हिने सांगितलाय आणि तो आपल्याला व्हिज्युअलाइज करून दाखवलाय टीव्हीवर. आणि आता अस्मिताला कळलंय की यांच्या भांडणाचं कारण काय आहे. आता कसं असतं ना मंडळी, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने विचार करत असतो. आता सायली बायको म्हणून अर्जुनचा विचार करते तर अस्मिता एक बहीण म्हणून विचार करते. तर हे ऑब्वियस आहे. त्यामुळे अस्मिताने सायलीला एक उपाय सुचवलाय बरं का. आणि तो उपाय म्हणजे खूप छान वाटला मला, मस्तच वाटला. आता तिने सायलीला मॉडर्न होण्यासाठी सांगितलंय. तिने सगळी सायलीची परिस्थिती ऐकली आहे. पण आता मध्येच प्रतिमा त्या आणि या सुमनचा सीन दाखवलाय. सुमन बिचारी अजूनही या नवऱ्याच्या धक्क्यातून सावरलेली नाहीये. आता गॅसवरती दूध उतू जात असतं. ही सारखी नवऱ्याचा विचार करत असते. प्रतिमा आत्या येतात आणि म्हणतात अगं बाई सुमन, अगं ते दूध उतू चाललं ना. आता सुमन गॅस बंद करायला जाते तेव्हा तिच्या हातातनं कडची खाली पडते आणि तिच्या बोटावर जोरात लागते आणि बोटातून रक्त व्हायला लागतं चक्क. प्रतिमा आत्या म्हणतात अगो ए सुमन, अगं बैस इथे बरं, केवढी जखम झाली, काय वेंधळेपणा करतेस ग सुमन. आता प्रतिमा आत्याने पटकन हळद घेतली आहे आणि तिच्या अंगठ्याला लावली आहे. सुमन म्हणत असते अहो वहिनी राहू द्या, इतकं काही नाही झालंय. प्रतिमा आत्या म्हणतात सुमन काय ग, अगं काही नाही झालं, काय म्हणतेस, काय चाललंय तुझं हल्ली. काय ग सुमन, कुठल्या विचारात होतीस. अगं तुझं लक्ष नाहीये ग सुमन हल्ली, काय झालंय, काही सांगशील का. सुमन अगं आता तरी बोल ग बाई, काय झालंय. पण आता सुमनला मात्र अजूनही तिचा दुष्ट नवरा आठवतोय आणि तिला कुठल्या तोंडाने सांगावं प्रतिमा आत्याला असं वाटतंय. पण ही सांगणार आहे प्रेक्षकांनो, एक ना एक दिवस सांगणार आहे. फक्त ती योग्य वेळ कधी येईल याची आपण वाट बघूयात. प्रतिमा आत्या तिला पुन्हा विचारतात काय झालं सुमन, सांग ना. सुमन ताई म्हणतात नाही नाही काय नाही झालंय अहो वहिनी, ते काय झालं, दूध तापवताना खोली आवरून घेऊया असा विचार करत होते बघा आणि म्हणून तंद्री लागली आणि गडबड झाली, बाकी काही नाही हो वहिनी. आता प्रतिमा आत्याला शंका आली आहे की ही आपल्याशी खोटं बोलतीये. सुमन म्हणते मी आलेच वहिनी खोली आवरून. मग प्रतिमा आत्या म्हणतात अगं सुमन हळू लागलंय ग तुला. पण सुमन मात्र असं बोलून तिथून निघून जाते. आता सायली बहिणी ननंदबाई जवळ गाराणे केलेत अर्जुनचे. आता सायली म्हणते बघा ना अस्मिता ताई, एवढं छान भाजी पाठवली, चिठ्ठी पाठवली, काही फरक पडला नाही बाई यांना. हल्ली यांच्याकडे वेळच नसतो बाई माझ्यासाठी. काय काम असतं ऑफिसमध्ये कोणास ठाऊक, यांना तर ऑफिसमध्ये माझी आठवण पण येत नाही. म्हणजे प्रेक्षकांनो, त्या नवऱ्याने काम करायचं का ऑफिसमध्ये जाऊन बायकोची आठवण काढायची, काही अर्थ आहे का याला. असं हसू आलं बाई मला. आता काय व्हावं कसं व्हावं. अस्मिता म्हणते सायली चलिये बस इकडे बस. आता अस्मिता बघा सायलीला काय सांगते, मस्त दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा भाग. प्लीज लाईक करायला विसरू नका हा, मनापासून सांगते हो तुम्हाला. तर बघा अस्मिता म्हणते तुला माहिती आहे सायली, खूप वर्षापूर्वी माझा नवरा आहे ना सचिन, त्याच्याबद्दल पण मला असंच वाटायचं. मला वाटायचं की त्याला माझ्यात इंटरेस्टच नाहीये, त्याचं प्रेमच नाहीये. पण तुला माहितीये त्याला मी माझ्या प्रेमात पाडण्यासाठी एक ट्रिक केली. सायली म्हणते कुठली ट्रिक केलीत तुम्ही. अस्मिता म्हणते मी ना माझा ड्रेसिंग सेन्स जरा चेंज केला बघ, अशी मॉडर्न झाले मी, अशी वेगवेगळे छान छान कपडे घालायला लागले, मस्त मेकअप करायला लागले, हलका फुलका असं छान मेकअप. मग सचिन स्वतःहून मला नोटीस करत होता आणि म्हणत होता चल अस्मिता आपण आज सिनेमाला जाऊ, आज डिनरला जाऊ. मला वाटतं सायली तू पण हेच करायला हवं, तू थोडासा तुझं ड्रेसिंग चेंज कर ग. काय आहे ना सायली, तुझा नवरा आहे ना बाई तो खूप हँडसम आहे. अगं कॉलेजमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर मुली त्याच्या मागे लागलेल्या होत्या. नाही अगं तुला ती मनी आठवते ना, ती कशी बडी बडी करून नेहमी अर्जुनला मिठ्या मारायची. अगं ती कॉलेजमध्ये पण अशीच करायची ग. अगं सायली आता मनी नाहीये पण अर्जुनच्या आजूबाजूला सुंदर लेडी क्लायंट असतील ना काय. आणि कसं आहे ना तुझा नवरा ना कसा देखणा आहे, यशस्वी वकील आहे. या लेडी क्लायंट काय करतात त्याच्या केबिनमधून त्या बाहेरच पडत नसतील तर. नाही म्हणजे या क्षणाला अर्जुन खरं तर काम करत असेल, पण ते जर त्याच्यासमोर एखादी सुंदर लेडी क्लायंट असेल तर तो तिथे राहून काम करत असेल ग. पण तू इथे राहून काय करणार आहेस मग सांग बरं. अरे देवा, आता सायली लगेच इमॅजिन करायला लागते बरं का प्रेक्षकांनो. मला आवडला बरं का या दोघींमधला हा डायलॉग आणि हा सीन तर फार आवडला. म्हणजे आता हिने तिच्या डोक्यात भरून दिलंय की बघ बाई तू अशी दिसते आणि तिकडे एखादी मॉडर्न पोरगी अर्जुनला आवडली तर काय करशील तू. म्हणजे आवडणार नाही पण जरासं लाईन बिन मारेल ना तो, त्या
पोरीवर आपलं जे मालिकेत चाललंय ते सांगते बरं का प्रेक्षकांना. म्हणजे मजा येते हा सीन मला एन्जॉय करताना, छान वाटलाय. आता इकडे लगेच सायली इमॅजिन करायला लागते की एक मॉडर्न मुलगी अशी रडतीये, अर्जुनचा हात हातात घेऊन म्हणते, अर्जुन सर मला मदत कराव, मी खूप टेन्शनमध्ये हो, प्लीज मला मदत करा. ही केस जिंकण्यासाठी मी वाटेल ते करू शकते, पण प्लीज माझा प्रॉब्लेम सोडवा हो. आता ती अर्जुनचा हात हातात घेतेय, असं सायली इमॅजिन करतेय, सर तुमच्यासारख्या वकिलाची मला गरज आहे हो, गरज आहे मला. ती रडायला लागते तेव्हा अर्जुन पटकन तिला रुमाल देतो आणि म्हणतो, अहो रडू नका, डोळे पुसून घ्या. आणि तेवढ्यात सायलीचा फोन आलाय असं सायली इमॅजिन करतेय बरं का. आणि अर्जुनने तिचा फोन त्यामुळे इग्नोर केला असं तिला आता वाटायला लागलंय अस्मिताने सांगितल्यामुळे. आता लगेच ती खूप रडते, बोला ना हो अर्जुन सर, म्हणजे ती समोर बसलेली क्लायंट, आणि म्हणते बोला ना अर्जुन सर माझ्याशी प्लीज. आता अर्जुन तिला पाणी बिणी देतो, हे सगळं सायली इमॅजिन करायला लागते आणि एकदम खाडकन जागी होते आणि म्हणते, नाही 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 बाबा नाही नाही, असे कामासाठी सुद्धा यांनी दुसऱ्याकडे बघितलेलं मला नाही चालणार, यांचं लक्ष माझ्याकडेच असायला हवं. मग तिला अस्मिता म्हणते, तुला तुझ्यामध्ये मग छान बदल घडवून आणावाच लागेल. आता सायली विचार करायला लागली की बरोबर आहे बाई आपल्या नंदेचं, ननंद म्हणते तसं करून बघूयात. आणि सायलीने लगेच तिचा मॉडर्न लुक तयार सुद्धा केला आणि उद्या आपल्याला तो बघायला मिळणार आहे, पण त्याची छोटीशी झलक प्रोमोमध्ये दाखवली आहे. तर बघा, अर्जुन घरी आल्या आल्या विचारत असतो, मम्मा सायली कुठे गेली आहे. मग आता हे सगळे मुद्दाम गंभीर चेहरे करतात, आम्हाला नाही माहिती बाबा कुठे गेली. आणि अचानक सायली ही अशी मॉडर्न होऊन अर्जुनच्या समोर आली आहे. आता तो सायलीला बघतच राहतो आणि म्हणतो, सायली अगं तू किती सुंदर दिस. आणि अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये, आणि त्याच्या लक्षात आलं की 18च गाठोडी पोलिसांकडे. चैतन्य म्हणतो, मधुभाऊनी तर सांगितलं होतं की 20 गाठोडी होती. मग अर्जुन म्हणतो, तुझ्या लक्षात येते काय चैतन्य, अरे 18 गाठोडी आहेत, म्हणजे 2 गाठोडी गायब झाली आहेत मुद्दाम. कोणीतरी 2 गाठोडी तपासणीच्या आधीच गायब केली आहे. आता अर्जुन जवळपास सत्याच्या जवळ जाणार आहे. सायलीचं गाठोडं गायब आहे. आता खरी तन्वी कोण आहे हे सत्य उघड होईल हे बघूयात. पण या गमती जमती पाहायला मजा आली आज. हुश बाबा, आज खूप मोठा होता एपिसोड. कसा वाटला मंडळी मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर उद्याच्या एपिसोडसाठी मी जरा एक्सायटेड आहे. सायली उद्या कशी दिसते ते बघूयात आणि त्यावर अर्जुन काय उत्तर देतो. काय वाटतं मंडळी, आजचा एपिसोड आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.